जय बाळमामा. आज आपल्या पुकळस गावामध्ये बाळमामाची पालखी आलेली म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये. तर चला आपण बाळमामाचं दर्शन घेऊया. चला बाळमामाची मेंढ्या बघूया आपण. आजची पंगत आहे रामभाऊ पवार यांच्याकडून दळवी बंधू मसाले राशीनकर यांचे आहे सिपी आमटी. तर सिपी आमटी कशी बनते तर चला त्यांची रेसिपी बघूया आपण. हे आहेत आचारी. तर ह्यांना विचारूया आजची क्वांटिटी किती बनवणार आहे. तर आपली आजची क्वांटिटी सिपी आमटीची क्वांटिटी 300 आहे. ह्याच्यात आपण साधारण 6000 लोक जेवतील. इकडं ककडी लिंबू बारीक करायचं चाललंय इथं. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतोय आपण. ही आहे लसूण अद्रक पेस्ट ना. टाकून घ्यायचं. हे आहे टोमॅटोचे पेस्ट ना. तर ही आता पुन्हा कढईमध्ये मिक्स करायची. आहे कांदा ग्रेव्ही ना. कांद्याची ग्रेव्ही. हे दळवी मसाल्याचा घरगुती इसूर. मसाल्याचा खडा मसाला. सिपी आमटी मसाला का. हे आहे काळं तिखट. कसली वेगळी मिरची. वेगळी मिरची. पाणी वाटायचं चाललंय रे. फायनली आमटी तयार झाली. शिपी आमटी तयार झाली. राशीनचे दळवी बंधू मसाला यांचे मसाले वापरून आपण आज 300 लिटर आमटी केली. ही क्वांटिटी 300 लिटर आहे. ह्याच्यात आपण साधारण 6000 लोक जेवतील. तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो खाली. नक्की जाऊन संपर्क करा. माझ्या